गुड मॉर्निंग. काल झोप आली का? हल्ली कुठे शांतपणे झोप लागते नाही का? आपण जरा गप्पा मारूया का? तुम्ही बोला, मी ऐकते. मग त्याला गप्पा नाही म्हणता येणार, प्रवचन म्हणावं लागेल. हे बघ अलका, नोबेल प्राइज मिळेल अशी शांतता जगात कुठल्या तरी घरात असते का? नसते. वाद असतात, भांडणं असतात, स्फोट सुद्धा होतात. घरात कशाला? आता आपला जपान देश, तिकडे बघ ना, कायम भूकंप होईल किंवा ज्वालामुखीचा स्फोट होईल अशी अवस्था असते. पण तिथले लोक राहतात ना तिथे, नाही ना सोडून जात. तुम्ही काय बोलताय ना ते कळण्याची माझी मनस्थिती नाहीये. ठीक आहे, मी जरा स्पष्ट बोललो तर तू रागवणार नाहीस ना? नका ना प्रश्न विचारू. मला माझ्या आता उत्तर द्यायची मनस्थिती पण नाहीये. ठीक आहे. आपल्या घरामध्ये जे काय चाललंय ना अलका, त्यामुळे आपल्या घराला दुष्काळग्रस्त छावणीची अवस्था आली. खरंच, ज्या बाईला अख्ख्या घराची चव माहिती आहे ती ही अशी बसली. त्यामुळे हल्ली आपल्या घरामध्ये अन्न शिस्त, स्वयंपाक नाही होत. हे बघ अलका, सावरणं कठीण आहे, मला कळतंय. त्यातून अचानक तोल गेला की ते अधिक कठीण होतं, मला समजतंय. पण सावरलं नाही, आवरलं नाही तर कसं चालेल? मला कळतंय पण वळत नाहीये. तुम्ही मला नका समजा. ठीक आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या आपल्या घरामध्ये ना एक रेस्क्यू टीमची स्थापना झालेली आणि मी त्याचा प्रमुख आहे. म्हणजे आजपर्यंत आपल्या घरामध्ये अनेक वेळेला वाद झाले, ते मी सोडवले. कधी ओरडा खाऊन, तर कधी काय ते हल्लीची मुलं शब्द वापरतात, मांडवली भाई होऊन. पण कधी वादाचं भांडण होऊ दिले नाही, आणि भांडणाचं युद्ध तर नाहीच नाही. आणि यावेळेला सुद्धा मी ते होऊ देणार नाही, आईची शपथ. बघ बघ, जरा आरशात जाऊन बघ, काय हसू फुललंय चेहऱ्यावर. गेल्या आठवड्याभर याला महाग झालो तुम्ही. काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. मी आलो, जरा एक परीक्षा द्याय तिकडे जाऊन येतो. कसली परीक्षा? किचन भूमीत आहे एक परीक्षा. अहो पण कुणा बरोबर? कळेल, आलोच. अहो काका, इथे बघ ना. काय काय करतोस तू? हे तुकडे मी कसे जोडू? मी सुद्धा 2 तुकडे जोडण्याचाच प्रयत्न करतोय, त्याचाच विचार करतोय. तू कुठले तुकडे जोडतोयस? काय नाही. मग इकडे बघ ना काका. हा बोल, तू सांग बरं कसं करायचं ते, मी बघतो. सांग. हे इथे जॉईंट होईल का? नाही होते. अरे काका बघ ना, हे कुठेच जॉईंट नाही होते. का? कारण की एक माणूस इथे आणि एक माणूस इथे, खूप लांब लांब आहेत ना, ते कसे जॉईंट होतील? तेच तर, त्यांना तर जवळ आणायचं आहे आपल्याला. पण काका कसं? कठीण आहे, थोडा विचार करायला लागेल. तू विचार कर, मी पण करतो. मोनिका, हा बाबा. जरा इकडे का, तुला बघ काय ह्याच्यात सुचतंय का बघ. आले. बघ, तुला काय या घराबद्दल काय सुचतंय का? काका, हे दोघं जवळच नाही येऊ शकत. का? कारण की इकडचा माणूस इथे येऊ शकत नाही आणि इकडचा माणूस इथे येऊ शकत नाही. हा फिटच होत नाही इथे. ऍक्च्युली बाबा, काही चान्सच दिसत नाही एकत्र येण्याचा. मग तू एक काम कर ना, एक वेगळं पझल सोडव.
आता ते जर एकत्रच येणार नसतील तर मग वेळ घालवण्यात काय फायदा आहे. वेगळं पझल सोडा. ओके. नाही, मला हेच पझल सोडवायचंय. आपण हेच पझल सोडवायचं. सोडून नाही तसं नाही येत. कसं एकत्र आलेच पाहिजेत. विचार कर, अजून विचार कर, अजून विचार कर. मी पण करतोय. एकत्र आलेच पाहिजेत. काका, आपण याच्यात ब्रिज बांधूया. ब्रिज म्हणजे? आपण जर दोन माणसांमध्ये ब्रिज बांधलं तर ते एकमेकांना भेटू शकतात ना. हो, आणि ब्रिज बांधता येतो की. अरे हुशार आहे अथर्व, हुशार आहे आमचा. काका, एक प्रॉब्लेम आहे. काय? ब्रिज बांधायला तुकडेच नाही आहेत. अरे बापरे, असं आहे का? नाही असणार, तू शोध. हे बघ, तुझं चित्र अपूर्ण राहील कदाचित, पण माझं या घराचं चित्र पूर्ण होईल नक्की. कुठल्या घराचं? अरे आपल्या घराचं. काय बोलतोयस तू काका? मला काय कळतच नाहीये. मी काय म्हणतो ते फक्त मोहनला कळेल. हॅलो मोहन. हॅलो. आपल्याला ब्रिज बांधायचा आहे. काय? ब्रिज? हा, तू एक चहाच्या टपरीवर आहे रे. अरे दादा, मी आता क्लासमध्ये, मला नाही, तो क्लास चालू राहील. त्यात काय महत्वाचं काम आहे. ये. काय झालं? काय अर्जंट आहे का? एकदम अर्जंट आहे. तू ये लवकर, आहे चहाच्या टपरीवर. हां ठीक आहे, येतो मी. थँक्यू. हा काका असंच करतो. काय बोलतो ते कोणालाच कळत नाही. दाखव. मोनिका, आले आजी. ठीक आहे बाळ, आलेच हं मी. सगळे गेले. मी एकटा कसं पूर्ण करणार चित्र? आजी, काही हवंय का? मग त्याशिवाय बोलवलं का तुला? सांगा ना, काय हवंय? कामात होतीस का? हो आजी, ते मी जरा भाज्या निवडत बसले होते आणि आर्यन बरोबर खेळत होते. छान. नाही, ते काय, तो एकटा बसलेला होता ना, म्हणलं जरा कंपनी द्यावी त्याला. नाही, काय असतं, लहान मुलांच्या बरोबर अधनं-मधनं खेळणं चांगलं असतं. त्यांच्याकडून न शिकण्यासारखं असं बरंच काही असतं. आजी, मला आर्यन आणि अथर्व बरोबर खेळायला खूप आवडतं. एक काम करशील? काय? मला जरा मानसीचा नंबर दे. मानसीचा? सहजच हवाय का? असाच नंबर घेऊन तिच्याशी गप्पा मारू शकते का? ती काय माझी मैत्रीण आहे का? काहीतरी काम असणारच ना. हो, बरोबर आहे. पण काय काम आहे ते मला सांगा ना, म्हणजे मी बोलते मानसीशी. तू करण्यासारखं असतं तर तिचा नंबर मी तुझ्याकडे कशाला मागितला असता? बरोबर आहे. आजी, मानसीचं काही चुकलंय का? म्हणजे? नाही, म्हणजे ती सारख्या चुका करत असते अहो. नाही, म्हणजे तसं काही असेल तर मला सांगा आजी, मी सांगते ना मानसीला. गरज नाहीये त्याची, फक्त नंबर दे तिचा. अच्छा अच्छा. आजीला काही निरोप द्यायचा आहे का? ए बाई, आता प्रत्येक प्रश्नाला पैसे पडतील? किती प्रश्न विचारतेस? सॉरी आजी, पण तुमचं काम सोपं व्हावं म्हणून मी. मला कोणाची मदत नको, मला माझी कामं चांगली पेलवतात, कळलं का? फक्त नंबर दे मानसीचा. ओके. मला एक सांग, मोनिका आणि विक्रांत एकमेकाला कधीपासून ओळखतात? लग्नापासून. म्हणजे ते लग्न आधीपासून एकमेकाला ओळखतात हे तुला माहित नाही?